हॅलो गाईज, स्वागत आहे माझं यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आणि गाईज आज आला खिकी आणि अजून 2 आहेत, म्हणजे रिलेटिव्हज आहेत बिल्डिंगमधले. आणि हा बारक्या. आणि गाईज काल आजकालची पोरं पण पप्पांना बारक्या बोलायला. आणि गाईज कालच माझा रिझल्ट लागला आहे. अबे अंत्यसंस्कार होता वाचलं. त्यात मी हे केले आपलं 42 पडले. इंग्लिशमध्ये बोल. 42. ते इंग्लिशमध्ये कसे जरा मोठे वाटतात. आणि गाईज खिकीने पण हे केलेलं आहे, काय केलं? ब्लॉगिंग चालू केलेली आहे. नाही ब्लॉगिंग चालू नाही केलं, कंटिन्यू करतो. तेच रे. आणि त्याच्या पण ह्याला जाऊन सबस्क्राईब आपलं फॉलो करा. आणि आता काहीच आम्ही जातोय 20व्याला. आणखी की जर समज मी नापास झालो असतो तर इथे इथे तर काय असते तुझी रिॲक्शन? हा नाही, तू रामतीर्थ गेलास तर तिथनं थोडी टाकली असतीस, भेटला असतास का बरं? मी जाणार होतो मुंबईला पळून. हा, जर पास झालो असतो तर आलो असतो, फेल झालो असतो तिथं तर राहिलो. तिथंच राहिला असतो. काय आपण सगळ्यांची रिॲक्शन घेऊ. जर फेल झालो असतो तर तिथे पण काय- जॉब बीब करून मोठा डायरेक्ट घरी. जॉब बी पण आपण डायरेक्ट बिझनेस रिक्षा, डायरेक्ट रिक्षा. आज आता मोर्चा निघणार आहे ना. तसं ना, आज होतं ना मोर्चा. हो, 4 तारीख कधी? आज भाई घाबरले मग, बाई का? घाबरले. जर भाऊ समज मी फेल झालो असतो तर काय ना भाऊ, मी काल गुलाल फेकला तिथंच मग हे आणलं. शेण नाही आपलं ते काय ते फुलं ह्याला फेकतात माहिती आहे काय? माहिताला हा, परत ते विकत फुलं घ्यायचं. फुलाने 1 रुपयाचा कॉईन. मी असं शेण, असं ताजा शेण गाय असं म्हणजे. अबे यार, कोण आला? अरे इकडे, इकडे. हा काल तो त्या ग्रिल मधून बघत होता. भाऊ पास झालो, मला वेगळंच काय. पास झालो. कॉंग्रॅच्युलेशन का? कॉंग्रॅच्युलेशन, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू, थँक्यू. माझा बर्थडे होता. अरे हॅपी बर्थडे, 14 मे. हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. अरे आता नाही. अरे ॲडव्हान्स मध्ये, ॲडव्हान्स हॅपी बर्थडे. तर भाऊ मी पास झालो, तुला कसं वाटतंय? त्यांनी बाथरूमच्या हात न धुतले. भाऊ मी पास झालो, तुला कसं वाटतंय? हे तुझ्या हाताला काय झालं रे? ते ना, मी पास झालो, तुला कसं वाटतंय? आता रडू नको ना, ना रडायचं नाही. आता पास झालो. जेव्हा कोणामध्ये संडासाला होते भाऊ, आणि तसं ना अर्धा तासानं वेटिंगला उभं राहिलं, आतमध्ये गेला ना, अर्धा बोललाय भाऊ अर्धा तास थांब मी. अरे सांगू का, जर दादा हगून येत होता ना, तेव्हा तो पुढे बघून जात होता की मी त्याच्या मागे. गोळ्या संपल्यात की कसं काय? ना ना, इकडे इकडे आपण रत्नागिरीला जाऊ, अंकुश जातो त्यासोबत तुला पाठवू आपण. इकडे इकडे. पण तुला कसं वाटतं मी 12वी पास झालोय, आज मार खाता खाता वाचलोय, कसं वाटतंय? जर जा, याचा कायमचा रिचार्ज संपलाय. सिम कार्ड नाही नाही, ये डाटा लोडिंगला हळूहळू हळूहळू. आज माझ्या घरापासून एक तर वायफाय नाही येत आहे. म्हणून असं होतं, राउटर आहे पण राउटर चालत नाहीये. म्हणून असं होतं. हा, हा, तर मी काय बोलतोय भाऊ तुझं, मला मायक्रोवेव्ह खेळायला नाही. मी काय बोलतोय, तुझा रिझल्ट लागला, हो, तुला किती पडले? 94. मला आता खरंच जीव द्यायला नाही नाही थांब, नाही 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 नाही. असं तू आता कितवीला आहेस? तिसरीला. होतं असं हळूहळू येणार. नाही ना, नववीला समजतं आपलं काय आहे ते. 9वीला बरोबर येतो आपण 40 वर, नंतर 10वीला येतो, पुढच्या पाठशातला बघून येतो 50च्या पुढं. 12वीला नंतर येतो आपण ना, 11वीला तर फेलच होतो, 12वीला येतो आपण 40 पुढे. 11वीचं नाही आहे. 11, मग दुसऱ्या शाळेत तू जा 11वीला. तुला आवडत होतो आणि हा तुला कोण आवडतो? जा त्याची पप्पी घे, जा पप्पी घे जा. तो लाजून बोलतो, म्हणजे आमच्या समोर नाही. तुला इकडे इकडे तुला मी युट्यूबर म्हणून आवडतो ना, मग हे आणि थांब आणि पोरगा म्हणून. मी अजून YouTube चालू केलंय. अबे तू नको ना करू, तू कशाला हे बच्चन देतोय दुसरी फाळ. इकडे इकडे सबस्क्राईब झालं माझं. इकडे इकडे. सबस्क्राईब केलं का? तुला आवडतो हा? आवडतो हा? पोरगा म्हणून पण आवडतो. थांब कळ येते. हो, त्याला आय लव्ह यू बोल. नाही बोलू. का आवडतो ना तुला तो? पण मी नाही बोलू. का आमची भांडणं झालेत काल रात्री. भांडण? का तुला यायचंय आमच्या मध्ये भांडणं सॉल्व करायला? नको. आपला का प्रायव्हेट त्याला सांगतोय, तुला भांडणे नाही घासून त्यावर भांडण झालं. तुला हा आवडतो, खिके आवडतो? तुला काय करायचं पोर, तुला पोरांमध्ये इंटरेस्ट काय असं तो त्याचं बगल केलं. विचारतोय रे. एक आज स्कूल कीप युअर रिलेशन इन प्रायव्हेट म्हणजे काय? का तुला कोणी मारली मग?
यांनी त्याला मारली असेल, तू त्याला मारली ना हा मार खाऊन आला ती काय पॅन्ट फाटले काय लुकमान नाव. ए तू इकडे काय प्रायव्हेट नाव नको सांगू काय झालं ते सांग. लय दिवसांनी दीक्षांत आलाय व्लॉग मध्ये. दीक्षांत कैसा लग रहा है व्लॉग में आके? पण दीक्षांचा मॅटर झाला जोरात. दीक्षांत मेरे को मैं पसंद हूँ. अरे हा तेरे को ब्लॉग भी पसंद आहे. मी काय बोलतोय 100K ला मी 100K व्ह्यूज आपले 100K सबस्क्रायबरला 1 लाख सबस्क्रायबरला आयफोन घेऊ, कार घेऊ की बाईक घेऊ? बाईक कार घेऊ ना. कोणती घेऊ? चल गाईस गाईस अवकातीच्या बाहेर बोललेला आहे. बंद आता अवकातीच्या पुरी जा आता बंद. मस्तपैकी 2 किलो आहे ना टट्टी करू. 2 किलो ना आणि ना आधी जेव मग टट्टी कर. हे सकाळपासून नाही केलं. आणि जरा जोर लाव म्हणजे किडे पण पडतील. मी काय बोलतोय 100K सबस्क्रायबर झाले तरी आपले घेऊ ना सोन्या. एवढे आपले नाही रे तुझा दादा एवढा. भाऊ आता आपल्याकडे डिझायर आहे. आता आपल्याकडे हे नाही फॉर्च्युनर नाही घेणार आपण. टाटा कर. सुरेश दादा दादा म्हणजे रिचार्ज काय मध्ये मध्ये स्लो होतो काय? फिलिंगचे चालले. हा फिलिंगचे चालले. फिल्डिंग अरे काल होणार होती. वाचलो लय गाणं वाचलो काल होणार होती पण सुरेश दादा मॅटर मध्ये ते झाला. मॅटर मधूनच दोस्ती झाली. तुझी. मग तू त्याला मारले की त्यांनी तुला मारला? मारामारी झाली ना नाही झाले. खाली मग कुणी मारला कोणाला? कोणीच मारलं नाही. डायरेक्ट दोस्ती झाली. ही मारा न मारामारी होता. एकदा मारलं चाटं मारलं. कुणी मारला? किती मारल्यास? कुणी मारला तुला? जा जा जा. तुला आता खरी जा तुझा रिचार्ज संपलाय जा. जा. तुझी बॉडी वाढत चालली आहे. तर गाईच आम्ही आता जातो 20व्याला आता मी बॅग उंडगायला. कारण आज गाईज मी फ्री झालो ना. फ्री म्हणजे आजच झालो. आता इतके दिवस पप्पा मम्मीच्या ह्याच्या खाली दबावाखाली फिरत होतो पण आज मी आजच झालो. गाईज बुलेट एक दिन ना सार्थक येईल काय एक दिन गाईज आपण येईल का हे आपण का ड्रीम आहे. आम्ही आलो 20व्याच्या न्यू स्पॉटला. हा गाईज आमचा न्यू स्पॉट आहे आत्तापासून आणि सगळ्या राजा सार्थक वगैरे सीधीच गाईज. आता हा मावळला आहे सूर्य. त्याचाच मी काल नापास झालो. मी पण मावळला असतो. टेण्या उण्या. अरे किकी टाईट टी शर्ट घालून आहे ना तू ना काय सिद्ध करू शकत. तुला वाटतं मी जिमला जातो ना काय करू शकत. आयुष्यातून कधीतरी मोठा हो. अरे तुझ्या पप्पांना तुझ्या हे होतोय. मी हाफ पॅन्ट तरी घालत नाही रे. अरे बरी ही हाफ पॅन्ट बरी गरमी तू. अरे वारा सगळीकडून हाय. अरे पप्पा काय सांगतील पण लोकांना. लोकांनी विचारलं माझा पोरगा काय करतो. ह्याचे पप्पा काय सांगतील. हा टी शर्ट फिट करून बायकांसारखा ब्लाऊज सारखाही करतो. हाफ ब्लाऊज. अरे मला आज नंबर ब्लॉक कर. काही दिवसांनी असा कसा. आणि गाईज आता आम्ही रील बनवतोय आणि गाईज 100K ला 8,000 बाकी आहेत. लवकर करा. आणि बडा नाही हत्यार आने वाला है. सीधीच गाईज तिकडं अमराबन इकडं आधीचा स्पॉट आहे. आणि हा आता जरा ह्याची परिस्थिती खराब झाली. कुणी गेलं काय माहिती नाही. पाऊस वा आता आलोय 20व्याला. नाही गाईज खोटं बोलतोय. गाईज आता सार्थक गाडी हा मागाशी कसा घेत होता ब्रेक दाबून. हा अशी घेत होता वा. अरे याच्यामुळे तुला पप्पा गाडी घेत नाही त्याचे हे कारण. आणि तू घरात रडतोस मला गाडी पाहिजे ती पण R15. लवकर. तर गाईज आता मी रील शूट करतोय आणि घरी जाऊन परत जेईचा अभ्यास करणार आहे मी. कसला जेईचा जेईचे पेपर झाले कधी कधीच. मग कसला तरी दुसरा देईन मी. चल घे